दोस्तो मी एक बातमी आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। ती बातमी आलेली आहे चंदीगडहून, अर्थात हरियाणा सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात ही बातमी आहे। ही बातमी वाचून दाखवण्याचं कारण असं आहे की आता महाराष्ट्रामध्ये आरक्षण वर्गीकरणाच्या विषयाच्या संदर्भामध्ये जी काही वक्तव्य होत आहेत, लोकांच्या समोर चुकीच्या पद्धतीनं हा आरक्षण वर्गीकरण विषय घेऊन जाण्याचा केविलवाणी प्रयत्न काही लोकांच्याकडून सुरू आहे। लोकांना संभ्रमित केले जात आहे की यातून दोन समाजामध्ये फूट पडणार आहे। हे कुणाचं तरी षडयंत्र आहे। ह्या लोकांना RSSनं पैसे दिलेले आहेत म्हणून ते आरक्षण वर्गीकरणाचा या ठिकाणी लढा लढत आहेत। असे अनेक दूषणं दिली जात आहेत, परंतु खरी वस्तुस्थिती सांगितल्या जात नाही की आरक्षणचे वर्गीकरण झाल्याच्या नंतर या ठिकाणच्या तळातील जातींना संधी मिळणार आहे। आता काय सांगितलं जातं की वर्गीकरण जर झालं तर पुढील 20 वर्ष तुम्हाला कुठलीही संधी मिळणार नाही, अशा पद्धतीनं सांगितलं जातं आणि ते खरं आहे। आरक्षण वर्गीकरण झाल्याच्या नंतर ज्यांना ज्यांना लाभ मिळालेला आहे त्यांना यानंतर संधी 10-20 वर्ष मिळणार नाही, हे खरं आहे। हे सांगत असतानाच आपण हेही सांगितलं पाहिजे की आरक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून ज्यांना काहीच मिळालेलं नाही त्यांना हे मिळणार आहे। म्हणजे काय, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणचा तळातील जो वर्ग होय, जो समाज आहे, त्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। प्रतिनिधित्वाचा जी अर्थ आहे किंवा प्रतिनिधित्वाची जी संकल्पना आहे, ती संकल्पना अशी नाही की एखादा समाज शिकला आणि म्हणून शासन प्रशासनामध्ये केवळ त्याच जातींचे लोक असले पाहिजेत, असा त्याचा प्रतिनिधित्वाचा अर्थ नाही। तर या देशातील जेवढ्या काही जाती आहेत त्या प्रत्येक जातीला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे, ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती। आणि म्हणून बाबासाहेबांना या ठिकाणच्या शेड्यूल कास्टसाठी 13%, OBCसाठी 27% आणि STसाठी 7% अशी प्रतिनिधित्वाची संधी आपल्याला निर्माण करून दिलेली आहे। आणि म्हणून आताच्या या घडीला बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणं म्हणजे काय, तर ज्या ज्या जातींना प्रतिनिधित्वाची संधी मिळाली नाही त्या जातीचा शासन प्रशासनातील टक्का वाढवणं, याला म्हणतात प्रतिनिधित्वाची संधी। आणि ही जी संकल्पना आहे, ह्या संकल्पनेचा प्रारूप आराखडा म्हणजेच आरक्षण वर्गीकरण आहे। या समाजातील मोठमोठ्या विद्वानाकडून जी मांडणी होते की नाही, यामध्ये या जातींचा काहीच फायदा होणार नाही, खास करून मातंग समाजाच्या अनुषंगानं बोलले जाते की मातंग समाजाचा काहीच फायदा होणार नाही, उलट नुकसान होणार आहे। अशी जी काय मांडणी होत आहे की नुकसान होणार आहे, तुम्ही कशाला नादी लागताय त्या लोकांच्या, असं 59 जातींची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवले जात आहे। माझी ह्या 59 जातींना ज्यांना संधी मिळालेली नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्यांच्यासाठी ही माहिती आहे। ही माहिती आहे द टाइम्स ऑफ इंडिया नावाचं जे काय न्यूजपेपर आहे, वर्तमानपत्र आहे, हे नॅशनल पेपर आहे। बेनेट कोलमन नावाची जी काही बहुराष्ट्रीय कंपनी आहे, ज्या कंपनीचे जगभरामध्ये अशा पद्धतीची मीडिया
नेटवर्क आहे आणि त्यांचा हा पेपर आहे. त्याचं नाव आहे द टाइम्स ऑफ इंडिया. आणि ही बातमी आहे हरियाणा सरकारने घेतलेल्या आरक्षण वर्गीकरणाचं जे काही धोरण हरियाणामध्ये राबवले जात आहे त्या धोरणाच्या संदर्भामध्ये अलीकडं एक रिक्रुटमेंट निघालेली आहे, ज्याला आपण HSSC म्हणजे हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनची ही बातमी आहे. त्यांच्यामार्फत ही दिलेली बातमी आहे आणि चंदीगडवरून ती बातमी आहे. बातमी काय आहे? द हरियाणा गव्हर्मेंट ऑन वेन्सडे अनाउन्स्ड द इनिशिएट ऑफ द रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर 7,596 Group D posts, though the Haryana Staff Selection Commission HSSC. The initiative will not only boost employment but also ensure social inclusion and fairness. Candidates will be selected based on their common eligibility test CET across scores, ensuring a transparent merit-based selection process, said the official spokesperson. For the first time in Haryana, बघा काळजीपूर्वक ऐका, for the first time in Haryana's history 605 posts were reserved for the deprived scheduled caste म्हणजे DSC. DSC means deprived scheduled caste. वंचित शेड्यूल कास्टमधले जे काही वंचित जाती आहेत त्याला DSC हा ग्रुप बनवलेला आहे आणि 7,596 पोस्टपैकी ह्या DSCला 605 पोस्ट रिझर्व केलेले आहेत आणि 604 पोस्ट फॉर द अदर शेड्यूल कास्ट म्हणजेच कंसात OSC इन ग्रुप D रिक्रुटमेंट. दोस्तो हो, हे हरियाणा गव्हर्मेंटचं आरक्षण वर्गीकरण मॉड्यूल आहे. त्यांनी त्या ठिकाणच्या 20% शेड्यूल कास्टसाठी असणारं जे रिझर्वेशन आहे तर ते त्यापैकी 10% त्यांनी DSC ह्या ग्रुपसाठी रिझर्व केलेलं आहे. DSC म्हणजे डिप्रायव्ड शेड्यूल कास्ट, वंचित अनुसूचित जाती, आणि OSC म्हणजे अदर शेड्यूल कास्ट, इतर अनुसूचित जाती. असे 2 गट त्या ठिकाणी हरियाणा गव्हर्मेंटनं केलेले आहेत आणि दोघांना जो काही वाटप केलेलं आहे तर DSCला किती केलेलं आहे माहीत आहे? DSCला 605 पोस्ट ह्या रिझर्व केलेल्या आहेत आणि OSCला या ठिकाणी 604 पोस्ट या ठिकाणी रिझर्व केलेल्या आहेत. म्हणजे वंचित जातींना किती 605 आणि या ठिकाणचे ऑदर म्हणजे ज्यांना संधी मिळालेली आहे त्यांना 604. म्हणजे या ठिकाणी जे काही जे आपण ते प्रिफरेन्शियल ट्रीटमेंट म्हणतो की वंचितांना या ठिकाणी प्राधान्यक्रमानं संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी प्राधान्यक्रमाचा सुद्धा सिद्धांत त्या ठिकाणी तो हरियाणा गव्हर्मेंटनं पाळलेला आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे सांगितलं जातं तुमच्या हिश्श्याला काहीच येणार नाही, तुमचं नुकसान होणार आहे. तर ही जी संभ्रमित करणारी जी चुकीची मांडणी केली जाते आणि ही विद्वानाकडून केली जाते. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जो एकेकाळी या देशातील फुले आंबेडकरी चळवळीसाठी दिशादर्शक असणारा जो महाराष्ट्र होता त्या महाराष्ट्रातून अशा प्रकारची एक दिशाभूल करणारी मांडणी होत आहे. आणि या महाराष्ट्रात हे लपवलं जाते की शेड्यूल कास्टमधील सर्व 59 जातींना जर संधी मिळाली, 59 जातीचा प्रतिनिधित्वाचा टक्का जर वाढला तर विचार करा दोस्तो, या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवळ किती मजबूत होऊ शकते. दोस्तो, जोपर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत समाज मजबूत होत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं चळवळीला जर मजबूत करायचं असेल तर हरियाणासारखाच महाराष्ट्रानं सुद्धा या ठिकाणी DSC आणि OSC
हा फॉर्म्युला लागू केला पाहिजे अशी मागणी आरक्षण वर्गीकरण चळवळ चालवणाऱ्या सर्व संघटनांची असली पाहिजे. म्हणून माझी सर्व हा लढा लढणाऱ्या कार्यकर्ते असतील, नेता असतील, संघटना प्रमुख असतील, त्या सर्वांनी अशा पद्धतीच्या हरियाणा मॉड्यूलची या ठिकाणी मागणी केली पाहिजे. आणि आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये तमिळनाडूमध्ये झालेलं आहे, आंध्र प्रदेशमध्ये झालेलं आहे, तेलंगणामध्ये झालेलं आहे, पंजाबमध्ये झालेलं आहे, हरियाणामध्ये झालेलं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र या विषयाच्या अनुषंगानं जे काही सुरू आहे, तर महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीची बदनामी या ठिकाणी दोस्त होत आहे. बाहेर लोक आपल्याला या ठिकाणी आपल्यावर टीका करू लागलेले आहेत की आम्ही स्वीकारलं, आमच्या राज्यामध्ये आम्ही DSC OSC स्वीकारलेलं आहे, परंतु जे राज्य आमच्यासाठी एक मार्गदर्शक होतं, आदर्श होतं, ते मात्र आपसामध्ये भांडणं खेळत आहेत, एकमेकांच्या महापुरुषांची निंदा नालस्ती करत आहेत. आणि म्हणून आरक्षण वर्गीकरणाचा लढा लढणाऱ्या सर्व घटकांना आणि वर्गीकरणाला विरोध करणाऱ्या सर्व घटकांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये मांडणी आपल्याला करायची आहे. आणि जे DSC म्हणून जी काय जो गट आहे, त्या गटाच्या सक्षमीकरणासाठी, मजबूतीकरणासाठी ही जबाबदारी दोस्तो तुम्हाला घ्यायची आहे. आणि जी काही फूट पाडण्याची, जी काही परस्परामध्ये भांडणं लावण्याची आणि ह्यांचं पुढील 50-100 वर्ष यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचं जे काही षडयंत्र रचलं जात आहे, ते षडयंत्र तेव्हाच हाणून पाडता येईल जेव्हा तुम्ही या वंचित समूहाची तुम्ही बाजू घ्याल. आणि हरियाणासारखंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही अशा वंचित जातीचा एक गट करावा आणि त्या गटाला निश्चितपणे प्रिफरेन्शियल ट्रीटमेंटच्या आधारे प्राधान्य क्रमांकाच्या सिद्धांतानुसार आरक्षणाचा वाटा निश्चित करून द्यावा अशी मागणी आरक्षण वर्गीकरणाला विरोध करणाऱ्या फुले शाहू आंबेडकरी समूहातील सर्व नेत्यांना, नेतृत्व करणाऱ्या सर्व मान्यवरांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की या महाराष्ट्रातील भांडण थांबवण्यासाठी आपण आरक्षण वर्गीकरणाचं समर्थन करावं आणि लोकांना हे खरं सांगावं की आरक्षण वर्गीकरण झाल्याच्या नंतर या 76 वर्षामध्ये ज्यांना संधी मिळालेली नाही त्यांना संधी मिळणार आहे. म्हणून या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घेतलेला आहे. आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहोत, आपण भारतीय संविधानाला मानणारे आहोत आणि आपण भारतीय सर्वोच्च न्यायालय जी सर्वोच्च संस्था आहे, त्या सर्वोच्च न्यायालय जी बाबासाहेबांना निर्माण केलेले जे काही लोकशाहीचे 4 खांब आहेत दोस्तो, त्या खांबापैकी एक असणारं हे न्यायालय आहे. त्या न्यायालयाचा सन्मान राखूयात. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आमची विनंती आहे की हरियाणाच्या धर्तीवर DSC आणि OSC असे 2 भाग या ठिकाणी आरक्षणामध्ये करावेत. आणि त्या ठिकाणी जसं 20% रिझर्वेशनची वाटप झालेलं आहे, तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा DSC आणि OSC असे 2 गट करून आरक्षणाची वाटणी करावी अशी मागणी या निमित्तानं आम्ही करत आहोत. आणि अशीच मागणी महाराष्ट्रभरातील सर्व आरक्षण वर्गीकरणाचा लढा लढणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी करावी अशी विनंती करतो. धन्यवाद.